चालू धरला. हैदराबाद गॅझेट आणि सातारा संस्थानाचं गॅझेट लागू केलं. पण हैदराबाद गॅझेट नेमकं आहे तरी काय? आणि त्याच्यावरून मराठा समाज, मराठा हाच कुणबी आहे आणि कुणबी हाच मराठा आहे हे सिद्ध कसं होईल? हैदराबाद गॅझेटचं नाव आहे गॅझेटियर ऑफ निजाम डॉमिनन्स, म्हणजे निजामांच्या वर्चस्वाचं गॅझेट. ते त्याला हैदराबाद गॅझेट म्हणतात. पण ते गॅझेट कोणत्या बाहेरच्या राज्यातलं नाही, हैदराबादचं नाही. हैदराबाद गॅझेट हे त्या काळच्या संभाजीनगर जिल्ह्याचं आणि त्या काळच्या संभाजीनगर जिल्ह्याची जातीनिहाय जनगणना त्या हैदराबाद गॅझेटमध्ये. ते हैदराबाद गॅझेट स्थापन झालं जुलै 1884ला आणि 1881 मध्ये जी जनगणना झाली होती, जी जातनिहाय जनगणना झाली होती, ती सगळी जनगणना त्या हैदराबाद गॅझेटमध्ये होती. संभाजीनगरमधले जेवढे आत्ताचे तालुके आहेत, मग ते वैजापूर असेल, कन्नड असेल, भोकरदन असेल, पैठण असेल, जालना असेल. जालना तालुका होता अगोदर, आत्ता जालना जिल्हा झालाय. पहिला जालना तालुका संभाजीनगरमध्येच येत होता. आणि त्या सगळ्या तालुक्यांची जातीनिहाय जनगणना त्या हैदराबाद गॅझेटमध्ये आहे. की जर आपण एका वैजापूर तालुक्याचा विचार केला तर एकट्या वैजापूर तालुक्यामध्ये 1881 साली एकूण लोकसंख्या 58,604 होती. त्यामधली जी 54,000 लोकसंख्या आहे ती हिंदूंची आहे आणि उरलेली 4-5 हजार मुस्लिम लोकसंख्या आहे. मग त्याच्यामध्ये आणखी जातींचं बायफर्केशन दिलेलं आहे. ते कसं, हिंदू मधले जेवढ्या काही जाती आहेत हिंदू धर्मातल्या, मग ते ब्राह्मण असेल, लिंगायत असेल, माळी असेल, कोळी असेल, वडार असेल, कैकाडी असेल, आकडेवारी दिलेली आहे. 1881ला एकट्या वैजापूर तालुक्यामध्ये 2096 ब्राह्मण होते, 249 लिंगायत आहे, कैकाडी समाज काहीतरी 23 लोकसंख्या आहे, जैन समाज 21 लोकसंख्या आहे, त्यानंतर माळी समाज मला असं वाटतं की 2200 काहीतरी 56 लोकसंख्या. पण ह्या सगळ्या जातींचं जनगणना ज्यावेळेस त्या ठिकाणी दिली आहे, त्या हैदराबाद गॅझेटमध्ये कुठंही मराठा या जातीचा उल्लेख नाही. त्या हैदराबाद गॅझेटमध्ये कुठंही मराठा या जातीचा उल्लेख नाही. पण एक वर्चस्व असणारी जात, 54,000पैकी 24,000 लोकसंख्या असणारी एकटी जात कुणबी समाज, त्याचा उल्लेख त्या हैदराबाद गॅझेटमध्ये आहे. मग आता त्याच्यावरून सिद्ध काय होतं? त्या हैदराबाद गॅझेटमध्ये जेवढी काही लोकसंख्या आहे त्याच्यामध्ये कुणबी समाज नाहीये, मराठा समाज नाहीये, पण कुणबी समाज आहे. की त्यावेळी मराठ्यांनाच कुणबी म्हटलं जायचं आणि कुणबीलाच मराठा म्हटलं जायचं. आणि त्याच्यावरून पाटलांची मागणी आहे की मराठा आणि कुणबी एकच आहे, कुणबी हाच मराठा आहे आणि मराठा हाच कुणबी आहे. त्याचा फायदा असा आहे की त्या आरक्षणामध्ये जेव्हापासून आरक्षण भेटलं तेव्हापासून कुणबी जात ही ओबीसी मध्ये आहे. आणि कुणबी जात ओबीसी मध्ये असल्यानंतर किती टक्के मराठा समाजाने त्या ओबीसी आरक्षणाचा फायदा घेतलाय? कुणबी जर सगळे मराठा कुणबी आहेत तर मग किती टक्के मराठ्यांना त्या आरक्षणाचा फायदा आतापर्यंत झालाय? मग जर एकट्या वैजापूर तालुक्यामध्ये 24,000 नोंदी असतील, कमीत कमी 1 लाख तरी कुणबी समाज असेल. पण वैजापूरमध्ये आता फक्त बोटावरती मोजण्या इतका कुणबी समाज आहे. मग एवढ्या सगळ्या नोंदी जर गेल्या कुठं, याचं उत्तर सरकारला मनोजदादा जरांगे पाटील मागत आहे. गडी बारीक दिसतो, सर्वसामान्य दिसतो, पण आरक्षणाचा सगळा अभ्यास करूनच लढा उभा केलाय आणि तो लढा जिंकलाय. ना मराठा समाज कुणाच्या वाट्याचं आरक्षण मागत आहे, पण जे पहिल्यापासून कुणबी मधून मराठा समाजाचं आरक्षण आहे ते आरक्षण मराठा समाज ओबीसी मधून मागत आहे. मग ते हैदराबाद गॅझेट हे मराठवाड्यापुरतं आहे आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी सातारा गॅझेट आहे. त्या सातारा गॅझेटमध्ये सुद्धा तशीच जातनिहाय जनगणना आहे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि आज ते गॅझेट त्या ठिकाणी लागू केलं आणि ते गॅझेट, त्याचा फायदा सगळ्या मराठवाड्यातल्या आणि
पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांना झाला ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. खरं तर